अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अंकशास्त्रातील एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। हा एक अंक आहे जो धनाला आकर्षित करण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या आयुष्यात तुम्हाला असंख्य पटीने लाभ देईल। बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे उपाय असतात ना, हे खूप जास्त प्रभावी असतात। खरं तर मागचे तुम्ही काही व्हिडिओ बघाल, त्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेडीज सांगितलेल्या आहेत आणि तिथे जर तुम्ही काही कमेंट्स बघाल ना, तर कितीतरी लोकांची कामं घडलेली आहेत, कितीतरी लोकांना अनुभव येत आहे, मनासारखं होत आहे, नशिबात नसलेलंही मिळत आहे। हे आपल्याला तिथेच मिळतं जिथे लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं। फक्त या उपायांमध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं असतं। जेव्हा सगळे उपाय सगळ्या रेमेडीज करून आपण थकतो, तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायांकडे वळतो। इथे ब्रह्मांडाची युनिव्हर्सची एक शक्ती असते आणि आपल्या पॉझिटिव्हिटीने ती जी शक्ती आहे ना, ती आपण आपल्याकडे ओढत असतो। बघा, तुम्ही जर पॉझिटिव्हिटीने काही व्यक्त कराल तर तितक्याच पॉझिटिव्हिटीने ते तुम्हाला मिळणार। पण लक्षात ठेवा, जर तुम्ही ते 1% जर निगेटिव्ह राहिलात तर तितकीच निगेटिव्हिटी तुमच्याकडे राहते। फक्त या उपायांमध्ये एकच नियम असतो, तो म्हणजे पॉझिटिव्ह असणं। जसं आपण बाकी सेवा किंवा बाकी आराधना करतो, व्रत करतो, त्यामध्ये बरेचसे नियम असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात। पण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये कुठल्याही प्रकारचे नियम नसतात, ना मासिक धर्माचे ना सुतकाळचे, काहीही नसतं। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संख्याशास्त्रातील जो अत्यंत प्रभावी नंबर सांगणार आहे किंवा एक अंक सांगणार आहे, हा इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी तुम्हाला वापरायचा आहे। सगळ्यात पहिला अंक जो मी तुम्हाला सांगणार आहे तो धनप्राप्तीसाठी आहे। तुमच्या घरात खूप दरिद्रता साठलेली आहे, खूप प्रयत्न करताय, खूप मेहनत करताय, खूप कष्ट करताय, पण नशीब साथ देत नाहीये, घरात पैसाच राहत नाहीये, काही ना काही कारणास्तव घरातील पैसा निघून जात आहे। अशा जर काही समस्या किंवा अशा जर काही आर्थिक अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर त्याच्यासाठी हा पहिला अंक जो कुबेर अंक आहे, कुबेर दैवतांचा, कुबेर दैवत ज्यांना धनाचे दैवत मानले जातात, संपूर्ण या जगामध्ये जेवढं धन असेल हे सगळ्या धनाचे जे मालक असतात ते म्हणजे कुबेर दैवत। याच कुबेर दैवतांचा कुबेर अंक मी तुम्हाला सांगत आहे। अंक व्यवस्थित ऐका। हा अंक तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा अंक तुम्हाला तुमच्या हातावरती लिहायचा आहे। हाताचा हा जो उंचवटा आहे हा शुक्राचा कारक मानला जातो आणि शुक्र ग्रह हा कुबेर देवांशी निगडीत असतो। ज्याचा शुक्र अंक मजबूत असतो त्याच्यावरती कुबेर देवांची कृपा असते किंवा त्याच्यावरती कुबेर देव जे आहे ते प्रसन्न असतात। बऱ्याच वेळा आपला शुक्र ग्रह निगेटिव्ह असतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे दरिद्रता आहे किंवा जी गरिबी आहे ती खूप जास्त असते। आता आपल्याला काय करायचं, याच उंचवट्यावरती थोडंसं अत्तर लावायचं आहे। कुठलंही अत्तर लावा, तुम्हाला जो स्मेल आवडत असेल तो लावा, गुलाब, चमेली, चाफा, हिना अत्तर असेल तर ते लावा। अत्तर थोडं स्प्रेड करायचं, थोडं हे सुकू द्यायचं। त्यानंतर जो अंक सांगतीये तो अंक लिहायचा आहे। अंक आहे 2 3 4 8 5 23 48 5 23 48 5। पुन्हा एकदा ऐका, 2 3 4 8 5 2 3 4 8 5 23 48 5 2 3 4 8 5। हा कुबेर अंक जेव्हा तुम्ही इथे लिहाल, लिहिल्यानंतर हा दुसरा आपला जो डावा हात आहे, आता उजव्या हातावरती आपण कुबेर अंक लिहिल्यानंतर डाव्या हाताचा अंगठा घ्यायचा आणि तो असा दाबायचा, त्या अंकावरती असा दाबायचा आणि त्या अंकावरती पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायच्या। माझ्याकडे खूप धन आहे, माझ्या आयुष्यात बक्कळ पैसा आहे, मी धनाने श्रीमंत आहे, माझ्यावरती कुबेर देवतांची कृपा आहे, माझ्यावरती युनिव्हर्सची कृपा आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये आर्थिक चणचण जी आहे ती संपून माझी आर्थिक प्रगती ही झपाट्याने होत आहे। अशा पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला त्या नंबरला द्यायच्या आहेत, ठीक आहे। आणि त्यानंतर बघा, हा उपाय जो आहे तो रात्री झोपताना शक्यतो करायचा आहे। म्हणजे जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल त्यावेळेस कारण दिवसा आपण केलं, दिवसा पाण्यात हात जातात, बाकी गोष्टी असतात, मग त्यामुळे तो पटकन पुसू शकतो। पण रात्री जर तुम्ही
हा उपाय केलात, हा नंबर लिहिला, त्यावरती अंगठा ठेवून तुम्ही याला पॉझिटिव्ह अफर्मेशन दिलात आणि रात्री तुम्ही झोपी केलात, तर रात्रभर हा नंबर असाच राहील आणि त्या एका रात्री तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. हा प्रत्येक अंक हा धनाशी निगडीत आहे. जेव्हा हे अंक तुम्ही या आपल्या उजव्या हातावरती या उंचवट्यावरती लिहाल ना, त्या क्षणात तुमचा शुक्र ग्रह पॉझिटिव्ह होईल आणि जेव्हा तो पॉझिटिव्ह होईल तेव्हा तुम्हाला धनाकडे खेचलं जाईल. आता दुसरा अंक जो सांगतीये, हा दुसरा अंक आहे इच्छाप्राप्तीसाठी. तुमच्या अपूर्ण काही इच्छा असतील किंवा काही इच्छा जर काही केल्या पूर्ण होत नसतील, म्हणजे तुमच्या ज्या काही विश असतील त्या पूर्ण करायच्या असतील, तर त्याच्यासाठी हा तुम्हाला दुसरा अंक वापरायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला तुमचा जो हात आहे, या हातातील हे बोट घ्यायचं आहे. करंगळीच्या शेजारचं बोट, ज्याला आपण अनामिका असं म्हणतो, हे अनामिका तुम्हाला घ्यायचं आहे. यावरतीही तुम्हाला अत्तर स्प्रेड करायचे. कुठल्याही दिवसापासून हा उपाय सुरू करू शकता. लक्षात ठेवा, दोनही गोष्टी एकत्र करायच्या नाही. इच्छाप्राप्तीसाठी करताय तर फक्त इच्छाप्राप्तीसाठीच करा, धनप्राप्तीसाठी करताय तर फक्त धनप्राप्तीसाठीच करा. समजा धनप्राप्तीसाठी करताय, 21 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वाटलं की आता सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे, त्यानंतर जर तुम्हाला इच्छाप्राप्तीसाठी करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता. पहिले इच्छाप्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय करता, इच्छा पूर्ण झाली, त्यानंतर तुम्हाला वाटलं तर धनप्राप्तीसाठी करूया, तर तेव्हा तुम्ही हा अंक जो सांगितला तो तुम्ही इथे वापरू शकता. ठीक आहे, फक्त एका वेळेस एकच रेमेडीज वापरायची आहे. आता इच्छाप्राप्तीसाठी हे अनामिका बोट घ्यायचं आहे. संपूर्ण बोटाला पुन्हा एकदा अत्तर लावायचं आहे. त्यानंतर 1-2 मिनटं हे अत्तर पूर्ण याच्यामध्ये ऑब्झर्व होऊन द्यायचं आहे, म्हणजे सुकून द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जो अंक सांगते तो अंक लिहायचा आहे. अंक वरपासून असा लिहायचा. अंक आहे 1085. 1085 अशा पद्धतीने हा अंक तुम्हाला याच्यावरती लिहायचा आहे. हा अंक लिहिल्यानंतर हे बोट असं तुम्हाला दुमडायचं आहे. हे एकच बोट दुमडायचं, जो अंक लिहिलेला आहे तो. ही बोटं अशी ठेवायची आहे, या पोझिशनमध्ये हे बोट दुमडायचं आहे आणि हे बोट दुमडून तुमच्या मनात जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला फील करायचं आहे. हा उपाय मी नोकरीसाठी केलेला आहे. तुम्हाला एक चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे की मला खूप सुंदर नोकरी लागलेली आहे, कामाचं ठिकाण चांगलं आहे, मनासारखी नोकरी भेटलेली आहे, थँक्यू युनिवर्स, सगळं मला खूप चांगलं मिळालेलं आहे, मी खूप खुश आहे, थँक्यू युनिवर्स, थँक्यू ब्रह्मांड, असं म्हणायचं आहे. समजा तुम्ही हा उपाय तुमच्या विवाहासाठी केलेला आहे की माझा विवाह जुळत नाही आहे म्हणून हा अंक तुम्ही लिहिलेला आहे, तुमची विवाहाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा अंक लिहिला असेल, तर तुम्हाला म्हणायचं आहे की माझा विवाह खूप चांगल्या ठिकाणी जुळलेला आहे, मी खूप खुश आहे, माझ्या मनासारखी मला पती भेटलेले आहेत, असं पूर्ण पॉझिटिव्ह म्हणायचं आहे. आणि त्यानंतर ठीक आहे, पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन लिहून झाल्या, एक पॉझिटिव्ह चित्र डोळ्यासमोर उभं करून झालं की त्यानंतर हा हात असा करायचा आणि मग त्यानंतर तुमची जी कामं असतील, जे काय असेल ते तुम्ही करू शकता. दिवसभर फक्त या नंबरचा एक चांट करायचा, म्हणजे जप करायचा, 1085 1085 1085 1085 दिवसभर. हा जो अंक आहे ना, हा अंक इच्छाप्राप्तीसाठी, अट्रॅक्शनसाठी अत्यंत प्रभावी आहे. जेवढा जास्त तुमच्याकडून त्याचा चॅन्ट होत जाईल, जेवढा जास्त तुमच्याकडनं तो उगाळला जाईल, तितक्या लवकर तुम्हाला त्याचं जे फळ आहे ते मिळत जाईल. हा उपाय देखील तुम्हाला 21 दिवस सलग करायचा आहे. रोज 21 दिवस, सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्ही करू शकता. दिवसातून 1 वेळा करा, 2 वेळा करा. सकाळी केला आणि हा नंबर पुसला, पुन्हा दुपारी करा, दुपारी केलात, नंबर पुसला, पुन्हा संध्याकाळी करा, कितीही वेळा तुम्ही करा, फक्त पॉझिटिव्हिटीने करा. ठीक आहे, 2 रेमेडीज सांगितलेल्या आहेत, दोघांपैकी कुठलीही रेमेडीज तुम्ही करू शकतात. इच्छाप्राप्तीचाही नंबर दिलेला आहे आणि कुबेर देवतांचा धनप्राप्तीचाही नंबर दिलेला आहे. जो हवा आहे तो एंजल नंबर वापरा आणि आपलं जे आयुष्य आहे ते आयुष्य बदलवा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.